मैत्रिणींनो, आज आपण ज्या शाळेत जातो, ज्या अधिकारांबद्दल बोलतो, ज्या लोकशाहीत शिकतो, त्याचा पाया कोणी रचला असेल? अशी कोण व्यक्ती होती ज्यांनी अंगावर शेण दगड झेलले पण ज्ञानाची मशाल विझू दिली नाही आणि साऱ्या जगाला सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले। आज गोष्ट आहे अशा क्रांती सूर्याची ज्याच्या विचारांशिवाय आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही। ते म्हणजेच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले। नमस्कार, मी अश्विनी आणि आज आपण उलगडणार आहोत त्या क्रांती सूर्याचा अविस्मरणीय प्रवास। वर्ष होतं 1848। पुण्याच्या भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली। पण खरी लढाई शाळेच्या बाहेर रस्त्यावर होती। ज्योतिबांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनवलं, पण समाज हे स्वीकारायला तयार नव्हतं। जेव्हा सावित्रीबाई शाळेत जायला निघायच्या तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, दगड मारायचे, अंगावरची साडी चिखलाने माखली जायची। सावित्रीबाई रडत घरी यायच्या तेव्हा ज्योतिबा त्यांना शांतपणे सांगायचे, सावित्री, हे शेण नाही, हे तर या अज्ञानी समाजाचा आशीर्वाद आहे। तू डगमगू नकोस, कारण आपण एका नव्या जगाची निर्मिती करत आहोत। सावित्रीबाई दुसरी साडी पिशवीत घेऊन जायच्या आणि शाळेत जाऊन साडी बदलून मुलींना शिकवायच्या। जरा विचार करा मित्रांनो, जर त्या दिवशी या दोघांनी हार मानली असती तर आज आपल्या घरातल्या लेकी सुना शिकू शकल्या असता का? हा त्याग कधीही विसरू नका। आज 11 एप्रिल या महामानवाची जयंती। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण त्यांच्या या महान कार्याला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन करूयात। त्यांच्या विचारांची ही मशाल आपण अशीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूयात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे।